या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय अभय साळुंखे, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले प्राचार्य, माजी प्राचार्य अशोक बरांडे साहेब, माननीय प्राचार्य सुहास साळुंखे, माननीय मनोहरभाऊ साळुंखे नाना आणि या महाविद्यालयाचे प्राचार्य दुधाळे, आम्ही एकत्र काम कापशेला केलेलं आहे. तर अशी मंडळी आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं बऱ्याच दिवसानंतर या महाविद्यालयामध्ये येण्याचा योग आपणा सर्वांना आणून दिला. साहेबांनी विशेषतः फार परिश्रम घेतलेले आहे. अनेक जणांना आवर्जून 4-5 वेळा नव्हे, आज देखील त्यांचे मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कसं का होईना, कुठून का होईना तुम्ही इथं आलं पाहिजे हा एक आग्रह त्यांच्या मनामध्ये होता आणि त्यांच्या या आग्रहामुळे आणि आपणा सर्वांच्या त्या निमित्तानं भेटी होतील या अपेक्षेनं आम्ही इथं आलेलो आहोत. मी या महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाचा प्राध्यापक म्हणून 2013 पासून ते 2017 पर्यंत या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये काम केलेलं आहे. त्यावेळेला या महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक बरांडे सर यांचं मार्गदर्शन आपणा सर्वांना लाभलेलं आहेच. अनेक बारकावे हे आजपर्यंतचे प्राचार्य बऱ्याच जणांच्या हाताखाली काम केलं, परंतु इतके बारकावे असलेले प्राचार्य हे मला इथं आल्यानंतर लक्षात आलं की बाबा फार बारकावे. म्हणजे एखादा कागद आपण जर घेऊन गेला तर त्यातलं शुद्धलेखन असेल किंवा कुठल्याही गोष्टी असतील त्या अचूकपणे ते नोंद आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कामकाज ते निश्चितपणे करत होते. आपल्याला सातत्यानं मार्गदर्शन करण्याचं कामकाज स्टाफला, मला वाटतं रोज चहाच्या वेळेला तर चहाच्या वेळेला तर नक्कीच सर आवर्जून उपस्थित होते. प्राध्यापक आणि प्राचार्य यांच्यामध्ये अंतर असू नये हे एक आदर्श कारंडे सरांनी घालून दिलेला होता. अगदी छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये देखील प्राचार्य साहेब घरगुती आपल्या कार्यक्रमामध्ये देखील ते उपस्थित होत होते. असा हा एक अत्यंत खेळीमेळीचा एक 4 वर्षाचा कालावधी गेला. त्यातलं विशेष सांगण्यासाठी उल्लेखनीय म्हणजे विद्यार्थी आणि आम्ही अत्यंत एकरूपच होऊन गेलेलो. त्यांच्या प्रश्नाविषयी, त्यांच्या समस्येविषयी मला तर आठवत आहे, मला वाटते प्राचार्य अभयकुमार साळुंखे एका उद्घाटनाला आलेले होते. सायकल भेट आपण मुलींच्यासाठी 15 सायकली मुलींच्यासाठी दिलेल्या होत्या. अतीतपासून ते आता मला नाव फक्त आठवत नाही, हरपळवाडीपर्यंत मला वाटतं 6-1 किलोमीटरचं अंतर असावं. आणि या मुली एक 7-8 मुली होत्या, FYSYTला अशा या मुली होत्या आणि त्या घरातून 6 किलोमीटर घरातून अतीतपर्यंत चालत येत होत्या. अतीतमधून मग त्या नागठाण्याला येत होत्या बसमधून आणि परत कॉलेज संपल्यानंतर त्या अतीतला जात होत्या बसनं आणि परत चालत आपल्या घरी 6-1 किलोमीटरमध्ये जात होत्या. आणि हे ज्यावेळेला मला समजलं त्यावेळेला मी ते अस्वस्थ झालो. या काळामध्ये जिथं वाहनं आहेत किंवा टमटम वगैरे जे आपण म्हणतो ते देखील उपलब्ध होत नव्हतं. मी त्यांना एक वचन किंवा एक शब्द दिलेला होता की 1 महिन्याभरामध्ये तुमचा हा प्रश्न मिळेल. काही कसेल मग ते बस पास असेल किंवा अन्य काय बस चालू करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया आपण. तर ते काही शक्य झालं नाही. पण निर्णय असा झाला सरांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर त्या मुलीला आपण सायकली भेट दिल्या. त्यासाठी मग गावातल्या लोकांनी देखील सायकली दिल्या. आम्ही सगळ्यांनी मिळून 10-15 सायकली आणि प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते त्या मुलींना वाटप त्या सायकलीचं करण्यात आलं. आणि मग त्या मुली चालत न येता त्या सायकलीवरून ये जा करत होत्या. म्हणजे मला असं एकंदरीत वाटलं की प्रश्न जे असतील त्या प्रश्नाशी जर आपण एकरूप झालो ना त्या प्रश्नाची सोडवणूक होऊ शकते. हे मला त्यातनं जाणून दिलं. एकरूप झालं पाहिजे विद्यार्थी. आणि एवढंच नाही तर विद्यार्थी आणि आम्ही स्टाफ, शिंदे सर असतील, अन्न मंडळी असतील, त्यांच्या घरामध्ये आम्ही जातो. त्यांच्या कार्यक्रमात आणि कुठलाही कार्यक्रम असू दे, चटणी भाकरी द्या किंवा काही जर तुमच्या घरामध्ये आहे. अगदी मला वाटतं सातारच्या प्रसिद्ध असलेला तो माद्या
सातारचा प्रसिद्ध असेल तो महाद्या करायला मी सांगितलं एका विद्यार्थ्याला. तो म्हटलं सर तुम्ही ते काय श्रीखंड वगैरे बासुंदी काय नको सांगा, त्याचं काय विशेष नाही, महाद्या कर म्हणून सांगितलं. अशा या छोट्या मोठ्या आणि आयुष्यभर ते एकरूप झालं आम्ही. म्हणजे अजूनही फोन त्या विद्यार्थ्यांचे आमच्याबरोबर संपर्क साधत असतात, विविध इतर कार्यक्रमाला ते अधूनमधून येत असतात. असं हे एक नातं मला वाटते माझ्या आयुष्यामध्ये 4 वर्षाचा कालावधीतील हे जे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यामध्ये अतूट नातं निर्माण करण्याचं कामकाज या महाविद्यालयानं केलं असं मला वाटतंय. ते एक धन्यवाद मी या महाविद्यालयाला, या गावाला देतो. केवळ विद्यार्थी आणि आम्हीच एकरूप झालो नाही, तर गाव आणि आम्ही, माझं जत हे गाव सरांनी आता सांगितल्याप्रमाणे जत हे माझं मूळ गाव, पण जत पासून जवळजवळ 250 किलोमीटर आहे हे गाव. पण मला असं कधी वाटलं नाही या 4 वर्षामध्ये की हे माझं गाव नाही, असं मला कधीच वाटलं नाही. मनोहर भाऊ साळुंखे, नाना कुलकर्णी काका, विशेषतः मी जर त्याला वडील म्हणूनच मानतो, कुलकर्णी काका बाळासाहेब आहेत, तर हे गावातल्या लोकांशी अत्यंत जवळीकता. म्हणजे त्यांनाही वाटायला लागलं असं की हा माणूस बहुतेक करून रिटायरमेंट नंतर इथं नागठाण्यातच राहते का काय. मनोहर भाऊ साळुंखे मला मध्ये म्हणत होते ह्या एकाला एक 5-10 एकर जमीन इथंच कशाला त्याचं दुष्काळ मारणावर जात आहे, त्याच्यापेक्षा आपलं नागठाण्यात राहा असं एक त्याचं मत होतं. तर असे मनोहर भाऊ अत्यंत मोठा माणूस आहे, दिलदार माणूस आहे. तर त्यांचं म्हणजे आणखीन एक आता मला आठवण झाली म्हणून सांगतो की विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या डिपार्टमेंटचे असतील, सगळ्याच विद्यार्थ्यांना गाव घेऊन जाणं शक्य नाही, आमच्या डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना आम्ही मनोहर भाऊ साळुंखेंचं घर दाखवलेलं होतं. एक आयडिया आदर्श असं स्वरूपाचं घर, श्रीमंत टॉपवरचं श्रीमंत एक घर आम्ही दाखवलं आहे. मला वाटते त्यावेळेला 2017च्या 16-17च्या आसपास असेल हे घर बांधलेलं. 1 कोटी रुपयाच्या आसपास त्यांना खर्च आलेला होता. ते घर आमच्या डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना दाखवलं. त्याचबरोबर झोपडपट्टीत राहणारी माणसं कशी असतात हेही आम्ही त्यामध्ये म्हणजे दोन्ही बाजू. म्हणजे ज्या घरामध्ये आम्ही तर एक असं घर बघितले, एक झोपडी बघितली की ज्या झोपडीमध्ये लहान मुलं असं पाण्यामध्ये ठेवली जात होते. पाळणा जरी कसला, ते महिलांची साडी असते, साडीमध्ये ती मुलं ठेवली जात होती. ती महिला सांगत होती की या घरामध्ये साप येत आहे. म्हणजे हे दुसरं टोक नाही, हे दोन्ही टोकं आम्ही या विद्यार्थ्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला. एकरूपता हा सगळ्यात महत्वाचा. मनोहर भाऊ साळुंखेंचं शेत मळा जो आहे तो आम्हाला कधी दुसऱ्याचं कोणाला मनोहर भाऊ साळुंखेंचं असं कधी वाटलं नाही. त्यातली काकडी असतील किंवा टरबूज असतील, कलिंगड असतील, जे म्हणून असेल ते आपलंच आहे. बरोबर आहे की नाही? असे आनंद, त्याचा आनंद घेण्याचं काम मनोहर भाऊ साळुंखे यांनी तरी आमचं सातत्यानं स्वागत केलं. अशा प्रकारचे नागठाणे आणि स्टाफ, या कॉलेजचा स्टाफ अत्यंत जवळीकीचा संबंध आलेला होता. ते आम्हाला त्या निमित्तानं आपुलकीचं, आपलेपणाचं आजही वाटते, आजही आहे मनामध्ये. आठवण मनोहर भाऊ साळुंखेंचं कधी आधी कोण असतो, कधी आधी भेट पण त्यांची होते. त्यावेळेस ते म्हणत तरी आठवण होते का, आठवण ही सारखीच असते. भेट एका काळाची होत नसेल आपली, तर आठवण ही नाही म्हटलं तरी 2-4 दिवसातनं आठवड्यातून का होईना एकदा दोनदा नक्कीच होते, असाही मला या निमित्तानं विश्वास वाटतोय. हेच आपले ऋणानुबंध अशाच प्रकारचे सातत्यानं राहू द्या हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि सांगतो. अनेक धन्यवाद. यानंतर शशिकांत पाटील सर यांना विनंती, त्यांनी आपलं